पिण्याच्या पाण्यात नाल्याचे दूषित पाणी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. राजूल पाटील यांनी घेतली सहाय्यक आयुक्तांची भेट. मुंबई प्रतिनिधी सतेज पाटील. भांडूप पश्चिम येथील माता रमाबाई नगरला होणाऱ्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये नाल्याचे पाणी जात असल्याने नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून पालिकेने नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम लवकर पूर्ण करावे, यासाठी शिवसेना उबाठा पक्षाच्या प्रभाग क्रमांक 114च्या नवनिर्वाचित नगरसेविका राजूल संजय पाटील यांनी एस वार्डच्या सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद यांची भेट घेऊन त्यांना या गंभीर समस्याची माहिती दिली. मुंबईसारख्या ठिकाणी आजही नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा होत नाही. ही लाजिरवाणी बाब असून कोट्यावधी रुपयांचा कर घेणाऱ्या पालिकेला पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी वारंवार विनंत्या कराव्या लागत आहेत. तरीही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याचे राजूल पाटील यांनी सांगितले. भांडूप पश्चिम येथील माता रमाबाई भागात पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचं सांडपाण्याच्या नाल्यातून जात आहे. त्यामुळे जीर्ण झालेल्या पाईपलाईनमध्ये सांडपाणी जात असल्याने नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. शिवाय या पाईपलाईनमुळे नाला तुंबत असल्याने दूषित पाणी नाल्याच्या बाहेर येत असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरून मच्छरांची पैदास वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून या सर्व पाईपलाईन्सचे बदली करण्याचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे, यासाठी प्रभाग क्रमांक 114च्या नगरसेविका राजूल संजय पाटील, माजी नगरसेवक रमेश कोरगावकर व शाखा प्रमुख राजेश कदम यांनी आज एस वार्डच्या सहाय्यक आयुक्त समरीन सय्यद यांची भेट घेऊन त्यांना या समस्यांबाबत अवगत केले. यावेळी पाईपलाईन लवकर बदली करण्याचे आश्वासन सय्यद यांनी राजूल पाटील यांना दिले.